तर आता बातमी आहे राजकीय वर्तुळातून सरकारचा शपथविधी 5 डिसेंबरला संध्याकाळी 5 वाजता होणार आहे आणि मोदींच्या उपस्थितीमध्ये शपथविधी होणार असल्याची माहिती चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली। दरम्यान बावनकुळे हे काही राज्यपाल आहेत का असा टोला राऊतांनी लगावलेला आहे आणि बावनकुळेंना राज्यपालांचे अधिकार दिलेले आहेत का असा सवाल राऊतांनी उपस्थित केलाय। चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्विट करत शपथविधी संदर्भातली माहिती दिली आणि त्यानंतर आता संजय राऊतांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर घणाघात केलेला आहे। बावनकुळे हे काय राज्यपाल आहेत का की त्यांना राज्यपालांचे सर्व अधिकार दिलेले आहेत असा सवाल यावेळेस राऊतांनी उपस्थित करत बावनकुळेंवर निशाणा साधलाय। लवकरच शपथविधी होणार आहे। शपथविधी संदर्भातलं ट्विट चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं होतं आणि त्यानंतर आता संजय राऊतांनी बावनकुळेंच्या या ट्विटवरनं निशाणा साधलाय। मोदींच्या उपस्थितीमध्ये शपथविधी होणार असल्याचं बावनकुळे म्हणाले होते आणि बावनकुळे हे आता राज्यपाल झालेत का, राज्यपालांचे अधिकार बावनकुळेंना दिलेले आहेत का असा सवाल यावेळेस राऊतांनी उपस्थित करत निशाणा साधलाय। महाराष्ट्रातील संपूर्ण जनता, देशामधील जनता महायुती सरकारचा शपथग्रहण समारोह केव्हा होतो याची वाट बघत होते। तो आनंदाचा दिवस आला आहे। माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या उपस्थितीमध्ये मुंबईच्या आझाद मैदानावर 5 डिसेंबर 2024ला 5 वाजता हा शपथग्रहण सोहळा संपन्न होणार आहे। सरकार स्थापनेचा दावा नाही, अद्याप राज्यपालांना कोणी भेटलेलं नाही जाऊन सरकार स्थापनेसाठी, आणि राज्यपाल चालू देतात काळजीवाहू सरकार घटनाबाह्य। आणि त्या पक्षाचे प्रांताध्यक्ष बावनकुळे सांगतात 5 तारखेला शपथ घेऊ। का राज्यपाल आहेत का? हे म्हणतात 5 तारखेला शपथ घेऊ। यांना राज्यपालाचे अधिकार दिलेले आहेत का? आम्ही 5 तारखेला शपथ घेऊ। राज्यपालांनी सांगितलंय का? राज्यपालांना तुम्ही सांगितलंय का? राज्यपालांनी कळवलंय का?